स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, काल आपण महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरतीचा ऑनलाईन अर्ज घर बसल्या कसा भरायचा त्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला होता. त्याच्या कमेंट बॉक्समध्ये भरपूर कमेंट आल्या की आम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करता येत नाहीये. त्याची जी साईज आहे ती रिसाईज करता नाहीये. पिक्सेलचं जे कमी जास्त पिक्सेल कसे करायचे ते आम्हाला येत नाहीये. तर त्यावरती डिटेलमध्ये माहिती आम्हाला हवी आहे की फोटो आणि सिग्नेचर कसं अपलोड करायचे, त्याची साईज कशी रिसाईज करायची. तर त्या संदर्भामध्ये आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला सविस्तर माहिती मी देणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी एक डेमो फॉर्म मी इथं ओपन केलेला आहे, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता इथे सर्वप्रथम तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरायचा कसा त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ दिलाय. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तिथून जाऊन तुम्ही बघू शकता आणि शिकू शकता. तर चला आता फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला कशी अपलोड करायची त्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आणि त्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर बघा, सर्वप्रथम तुम्हाला फोटोग्राफ आणि त्यानंतर सिग्नेचर इथं अपलोड करायचे. तर फोटो अपलोड करण्यासाठी छायाचित्र अपलोड करा. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. आता सर्वप्रथम तुम्हाला इथं फोटोची साईज इथं दिसत असेल 5 केबी ते 20 केबीच्या दरम्यानमध्ये तुम्हाला फोटोची साईज इथं असावी आणि पिक्सेल इथे तुम्हाला दिले बघा. इथे पिक्सेल तुम्हाला इथं रुंदी दिली 160 पिक्सेल आणि उंची जर म्हटलं तर 200 किंवा 212 या पिक्सेलची असावी, अशा प्रकारचं इथे सांगितलेलं आहे. आता तुम्हाला साईज कशी रिसाईज करायची त्याविषयी संपूर्ण माहिती देतो आणि एका क्लिकमध्ये तुम्ही तुमचा फोटो व्यवस्थित इथं अपलोड करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्ट साईज इथं फोटो काढून घ्यायचा आहे. तो तुम्हाला क्रॉप करून अशा प्रकारचा तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो इथे तयार करायचा आहे आणि त्यानंतर फक्त त्याची साईज आपल्याला चेंज करायची. 5 ते आपल्याला 20 केबी मध्ये साईज पाहिजे आणि या पिक्सेल मध्ये साईज पाहिजे. तर त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये reduceimage.com या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय, नाहीतर तुम्ही डायरेक्टली सर्च करून या वेबसाईटला ओपन करू शकता. इथे आल्यानंतर सर्वप्रथम सिलेक्ट इमेजचा ऑप्शन आहे. इथे क्लिक करून तुम्हाला तुमचा इमेज फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे. तर बघा, दाखवण्यासाठी एक फोटो मी इथे सिलेक्ट केलेला आहे. फोटोची साईज इथं बघू शकता 112 केबीची साईज आहे. इथे आपल्याला बघा पिक्सेल दिलेले आहेत. हे पिक्सेल आहे जे की तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता. आता या फोटोची साईज आपल्याला किती पिक्सेल मध्ये करायची, 160 ते 212 या दरम्यानमध्ये करायचे आणि त्यासोबत आपल्याला जर म्हटलं केबी मध्ये साईज किती करायची, 5 केबी ते 5 केबी या दरम्यानमध्ये आपल्याला केबी मध्ये साईज पाहिजे. तर सर्वप्रथम इथे लॉकचं ऑप्शन असतं, हे तुम्हाला काढून टाकायचंय. या लॉक वरती क्लिक केल्यानंतर हे लॉक इथं निघून जातं. त्यानंतर इथं पर्सेंटेजचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला पिक्सेलचं ऑप्शन आहे. इथे पिक्सेल तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. पिक्सेल वरती सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला पहिले जे ऑप्शन आहे यामध्ये 160 इथं टाईप करायचे, कारण जर म्हटलं तर आपल्याला इथं साईज किती सांगितले बघा. इथे 160 तुम्हाला पिक्सेल सांगितले रुंदीमध्ये आणि उंचीमध्ये 200 ते 212 रुंदी तुम्हाला पाहिजे अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तर इथं आपल्याला किती टाईप करायचंय, 212 इथं टाईप करायचंय. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण इथे टाईप केलं. 200 किंवा 200 ह्याच्यामध्ये तुम्ही 212च्या दरम्यानमध्ये कोणतं इथे टाईप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. त्यानंतर थोडंसं खाली यायचंय. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो कसा पाहिजे, कोणत्या साईज मध्ये पाहिजे, कसा पाहिजे हे तुम्हाला इथे दिसत असेल. आता तुम्हाला हे जे पहिले ऑप्शन आहे इथे सिलेक्ट राहून द्यायचे, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर तुम्हाला इथे जेपीजीचं ऑप्शन असतं. इथे पण तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. रिसाईज इमेजचं ऑप्शन आहे, डायरेक्टली इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो बघा इथे 10 केबी मध्ये झालेला आहे, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. इथं फोटोची साईज किती दाखवत आहे तर 10 केबी. आता आपल्याला 5 ते 20 केबी मध्ये फोटो पाहिजे. याची केबीची साईज एकदम व्यवस्थित झालेली आहे. आता फोटोची साईज इथे व्यवस्थित झाली. जर आपला फोटोची साईज एवढी झाली नाही तर तुम्हाला कमी जास्त साईज कशी करायची हे देखील मी तुम्हाला सांगून घेतो. तर त्यासाठी थोडंसं वरती येतो. आता मी थोडंसं हे ब्लर करत आहे, बाकी तुम्हाला बाकीची माहिती दिसून येईल. तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश काय ते लगेच समजून येईल. थोडंसं वरती येतो. इथं क्वालिटीचं ऑप्शन असतं. क्वालिटी कमी जास्त केल्यानंतर फोटोची साईज कमी जास्त होणार आहे. जसं की उदाहरणार्थ आपण इथं 70 इथं क्वालिटी करूया आणि रिसाईज इमेजचं ऑप्शन आहे. इथे पुन्हा क्लिक करूया. तर बघा 5 केबीची साईज झाली. आता पुन्हा आपल्याला वाढवायची असेल तर तुम्ही इथं तुमच्या मनानुसार इथं वाढू शकता. जसं की आपल्याला इथं 95 इथं केलं तर इथं पुन्हा फोटोची जी साईज आहे इथं कमी जास्त होणार. जसं की आता 14 केबीची साईज झाली, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या टाइप मध्ये तुमची फोटोची साईज आणि पिक्सेलची साईज तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता. तुमचं इथे पिक्सेलची आणि फोटोची साईज ऍडजस्ट झाल्यानंतर डाउनलोड इमेजचा ऑप्शन आहे. इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इमेज तुमची इथे डाउनलोड होऊन येणार आहे आणि त्यानंतर फक्त तुम्हाला अपलोड करायची. आता तुम्हाला इथं समजून आलं तुमच्या फोटोची साईज कशी रिसाईज
करायची, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय. आता चला डायरेक्टली आपण इमेज अपलोड करून घेऊया. तर इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून मी पटकन इथे इमेज सिलेक्ट करतो जो की आपण आता बनवलाय. आता इमेज इथे सिलेक्ट केल्यानंतर ओपनचं ऑप्शन आहे, ओपन वरती मी क्लिक करणार आणि त्यानंतर आपला जो इमेज आहे तो अपलोडचा ऑप्शन आहे, इथं अपलोड वरती क्लिक करणार आणि त्यानंतर बघा तुमचा जो इमेज आहे अशा प्रकारचा इथे दिसून येईल. आता इथे जर म्हटलं तर फोटोमध्ये आता मी थोडासा ब्लर केलाय, परंतु यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडासा एरर दिसतो. यामध्ये एरर का दिसतो? इथे थोडंसं आपल्याला म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट दिसतं, थोडं ब्लर दिसतं. हे ब्लर दिसतं परंतु फोटो तुमचा व्यवस्थित क्लिअर आहे, कोणत्या प्रकारची अडचण नाहीये हे तुम्हाला दिसतं. हे पोलीस भरतीची जी वेबसाईट आहे त्यामध्ये हा एरर आहे, काही बग आहे असं समजून चला. बाकी जास्त काही ऍडजस्ट करायचं असेल तर तुम्ही क्रॉप वगैरे करू शकता. इथं क्रॉपची सिस्टीम आहे बघा, तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला वाटत असेल की आपला फोटो व्यवस्थित दिसतोय, आपला चेहरा व्यवस्थित दिसतोय, तर फक्त तुम्हाला इथं क्रॉपचं ऑप्शन आहे, क्रॉप वरती तुम्हाला क्लिक करायचंय. क्रॉप वरती क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो क्रॉप होऊन अशा प्रकारचा इथे तुम्हाला दिसेल. थोडासा मी ब्लर केलेला आहे आणि बाकी तुम्हाला इथं क्रॉप झाल्यानंतर इथं सेव्ड क्रॉपेड फोटो इथं बघा, इथे तुम्हाला ऑप्शन आहे खाली, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे व्यवस्थितरित्या इथं अपलोड होऊन जाणार आहे. इथपर्यंत तुम्हाला सविस्तर माहिती आता माझ्या अंदाजानुसार समजून आला असेल. आता फक्त तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे, त्यासाठी स्वाक्षरी अपलोड करायचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचप्रमाणे इथे सिग्नेचर सुद्धा बनवायचे. तुम्हाला सिग्नेचर कशी अपलोड करायची ते देखील मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे. सिग्नेचर अपलोड करण्यासाठी याच वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची. आता त्यानंतर सिलेक्ट इमेजचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करून सिग्नेचर तुम्हाला सिलेक्ट करायचे. सांगितल्याप्रमाणे सिग्नेचर मी इथे अपलोड करून घेतलेली आहे. आता तुम्हाला काय करायचंय, साईज तुम्ही इथं बघू शकता 156 इथं केबी मध्ये साईज आहे आणि इथं पिक्सेलची इथे जी रेंज आहे तुम्ही बघू शकता. तर ही आपल्याला ऍडजस्ट करायची आहे. आता त्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे लॉक असेल तर अनलॉक करा, त्यानंतर इथे पिक्सेल सिलेक्ट करा. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजून आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, इथे बघा 256. ठीक आहे, 256 पिक्सेल ते 64 पिक्सेल एवढी आपल्याला लांबी रुंदी असायला पाहिजे. तर वरती आपल्याला 256 इथे टाईप करायचे. ठीक आहे, 256 आणि इथे किती म्हटलेले 64. बरोबर, एकदा व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, बरोबर 64 म्हटलेले. तर आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला 64 इथे टाईप करायचे. ठीक आहे, 64 इथे टाईप झाले. त्यानंतर जास्त काय करण्याची गरज नाहीये, डायरेक्टली खाली यायचंय. आपल्याला क्वालिटी कमी जास्त करायची असेल तर कमी जास्त करू शकता आणि रिसाइज इमेजचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचे. पहिल्यावरती ऑटोमॅटिकली सिलेक्ट असतं, रिसाइज इमेजचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं. आता साईज जर म्हटलं तर बघा, आता फोटो जर म्हटलं तर आपला फोटो अशा प्रकारचा झालाय. यामध्ये जर म्हटलं तर आपली सिग्नेचर मध्ये दिसते आणि हा जो फोटो आहे व्यतिरिक्त बॅकग्राऊंड जास्त दिसते. त्यासाठी इथं क्रॉपचा ऑप्शन आहे बघा, इथं क्रॉपचा आपल्याला सेकंड नंबरचं ऑप्शन दिसतंय. या क्रॉप वरती तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर पुन्हा रिसाइज इमेजचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करून आता बघा तुम्हाला व्यवस्थित तुमची सिग्नेचर दिसत असेल. ठीक आहे, यामध्ये तुम्ही अशा प्रकारचं क्रॉप करू शकता. परंतु तुम्हाला आता वाटतं की केबी मध्ये जर म्हटलं तर आपली जी केबी साईज आहे 5 केबी पेक्षा कमी जास्त झाली. आता तुम्हाला यापेक्षा थोडी जास्त पाहिजे किंवा 5 पेक्षा जास्त पाहिजे, 20 किंवा 20 पेक्षा कमी पाहिजे. त्यासाठी तुम्हाला इथं जी क्वालिटी आहे ती तुम्हाला कमी जास्त करावी लागणार आहे. ठीक आहे, इथं आपण 97 इथं सिलेक्ट केलं आणि रिसाइज इमेजचा ऑप्शन आहे, इथे मी क्लिक केलं. तर बघा आता किती झाले, 5 केबीची झाली. आता हा सुद्धा फोटो चालेल, थोडं अजून चांगलं दिसण्यासाठी इथे मी 99 घेतो, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही यापेक्षा जास्त क्वालिटी वाढू शकता. 8 केबीची साईज इथं झाली आहे. म्हणजे आपल्याला जशी सिग्नेचर पाहिजे होती अशा प्रकारची सिग्नेचर आपण तयार करून घेतली. आता फक्त डाउनलोडचं ऑप्शन आहे, आपण डाउनलोड वरती क्लिक करून आपली सिग्नेचर इथं डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथं चूज फाईलचं ऑप्शन आहे बघा, चूज फाईल वरती तुम्हाला क्लिक करायचं आणि जी सिग्नेचर डाउनलोड केली ती अपलोड करायची. तर बघा इथे सिग्नेचर इथं अपलोड झालेली आहे. आता इथं अपलोडचं ऑप्शन आहे, सिलेक्ट झाल्यानंतर इथं अपलोड वरती क्लिक करायचं. अपलोड वरती क्लिक केल्यानंतर तुमची सिग्नेचर इथे येऊन जाईल. तुम्ही इथं क्रॉप वगैरे करू शकता. तुमची साईज व्यवस्थित झाली. इथं क्रॉपचं ऑप्शन आहे, क्रॉप वरती तुम्हाला क्लिक करायचे आणि त्यानंतर अशा प्रकारचं तुमच्याकडे येईल. आता तुम्हाला फक्त इथं बघा, इथं सेव्ह क्रॉपेड सिग्नेचरचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आणि तुमची जी सिग्नेचर आहे अशा प्रकारची इथं अपलोड होऊन जाईल. बघा किती सोप्या आणि सरळ पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमची फोटोग्राफ आणि सिग्नेचरची साईज कशी करू शकता, एडिट आणि कशी अपलोड करू शकता, एकाच वेबसाईटच्या माध्यमाने तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. पिक्सेल मध्ये तुम्ही एडिट करू शकता, केबी मध्ये साईज एडिट करू शकता आणि क्वालिटी फोटोची थोडी चांगली असते. ठीक आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारचा आपण फोटो आणि सिग्नेचर दोन्ही इथं अपलोड करून घेतलेले आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तो व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतोय, तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.